नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आदित्य गवळी स्वागत करतोय आपलं टुवर्ड्स ॲग्रिकल्चर या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, काल मी तुम्हाला सॉइल सायन्सचा एक गेस्ट पेपर दिला होता. यामध्ये सगळं POQ वगैरे सगळं काढून, आणि आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी कम्युनिकेशन स्किल्स म्हणजे जो उद्या पेपर आहे ACE 111 याचा गेस्ट पेपर देत आहे. कालच्या गेस्ट पेपरपैकी किती क्वेश्चन्स एक्झामला आले होते हे कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि त्याचा फायदा तुम्हाला झाला का हे सुद्धा सांगा. त्याच रीतीने आजचा सुद्धा आपण कम्युनिकेशनचा हा पेपर बघणार आहोत. सर्व पहिले हा कम्युनिकेशन स्किल्सचा जो विषय होता, पहिल्या जुन्या सिलेबसमध्ये हा सेकंड सेमिस्टरला कोर्स होता तुमचा. एक कम्युनिकेशन स्किल्स आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणून असा कोर्स होता, ज्याचं कोर्स टायटल एक्सटेन्शन 1, 2, 3 हे होतं. पण आता त्यांनी हे मर्ज करून तुम्हाला फर्स्ट सेमिस्टरला दिलं आहे कम्युनिकेशन स्किल्स. फक्त याचं कोर्स टायटल आणि ACE 111 असा तुम्हाला या ठिकाणी दिला आहे. तर पेपर तसं बघितलं तर जास्त सॉइल सायन्स किंवा ॲग्रोनॉमी हॉर्टिकल्चर सारखा कॉम्प्लिकेटेड नाही राहणार, कारण हा जरा सोशिओलॉजिकल बेस्ड पेपर आहे. म्हणजे आपण आपल्या मनाने सुद्धा म्हणजे लिहू शकतो. असं काही ठराविक ॲव्हरेज किंवा असं जसं सॉइल सायन्समध्ये तुम्हाला मिनरल्स म्हटलं की एक्झाम्पल लिहावंच लागतं, तसं यामध्ये असं एवढं काही असणार नाही तुम्हाला. तर पेपरचा जरा चांगल्या रीतीने अभ्यास केला. याचे POQ म्हटलं तर मागच्या जो कोर्समध्ये तुम्हाला हा सब्जेक्ट होता सेकंड सेमिस्टरला एक्सटेन्शन 1, 2, 3 ते घेतले तरी चालतील, कारण त्याचा आणि याचा सिलेबस सेमच आहे. तर पहिले आपण याचे टोटल प्रश्न बघूया. मी 15 प्रश्न काढले आहे. प्रत्येक चॅप्टरवर कसाही प्रश्न विचारला तर यापैकी त्यात काहीतरी तुम्ही त्यामध्ये लिहू शकता. पेपर जरी फिरला तरी तुम्ही ॲज अ चांगले स्कोर तरी करू शकता. अशा रीतीने मी प्रश्न काढलेले आहे. हे सगळे जर तुम्ही प्रश्न करून गेले तर अतिउत्तम होईल. तुम्हाला चांगल्यातले चांगले मार्क तुम्हाला या ठिकाणी पडतील. पहिला क्वेश्चन आहे तुमचा. क्वेश्चन नंबर फर्स्ट, एक्सप्लेन ब्रीफ व्हर्बल अँड नॉन व्हर्बल कम्युनिकेशन ऑर डिफरन्स बिटवीन देम. एकतर ब्रीफमध्ये तुम्हाला विचारतील किंवा असं सुद्धा विचारतील डिफाईन कम्युनिकेशन अँड एक्सप्लेन व्हर्बल अँड नॉन व्हर्बल, किंवा मग त्याचा डिफरन्स बिटवीन विचारतील. काही जरी केलं तर हा अशा रीतीने जर तयार केला तर काही जरी प्रश्न विचारला तर तुम्ही त्यावर लिहू शकता. दुसरा प्रश्न आहे तुमचा, एक्सप्लेन ब्रीफ स्टेजेस ऑफ लिसनिंग ऑर राईट टाइप्स ऑफ लिसनिंग. एक तर स्टेजेस विचारतील किंवा मग लिसनिंगच्या टाइप्स विचारतील. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे तुमचा, डिफाईन पर्सनॅलिटी अँड फॅक्टर अफेक्टिंग ऑन पर्सनॅलिटी ऑर इनलिस्ट डिफरंट थिअरीज. एकतर फॅक्टर अफेक्टिंग विचारतील किंवा मग डिफरंट थिअरीज त्याच्या विचारतील. थिअरीज जस्ट इनलिस्ट करून त्यातले 1 ते 2 ज्या मेजर आहेत त्या परफेक्ट केल्या तरी चालतंय डिस्क्रिप्शनसाठी. त्यानंतर चौथा प्रश्न आहे तुमचा, व्हॉट इज ग्रुप डिस्कशन अँड इम्पॉर्टंट टिप्स फॉर ग्रुप डिस्कशन अँड गिव्ह ॲडव्हान्टेजेस ऑर लिमिटेशन. एकतर इम्पॉर्टंट टिप्स विचारतील किंवा मग ॲडव्हान्टेजेस ऑर लिमिटेशन विचारतील. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5 आहे तुमचा, व्हॉट इज ॲबस्ट्रॅक्ट रायटिंग अँड इंग्लिश डिफरंट टाइप्स ऑफ ॲबस्ट्रॅक्ट. ओके. त्यानंतर 6वा प्रश्न आहे तुमचा, व्हॉट इज ओरल प्रेझेंटेशन, गिव्ह टिप्स फॉर इफेक्टिव्ह ओरल प्रेझेंटेशन ऑर स्टेप्स अँड गाईडलाईन्स फॉर ओरल प्रेझेंटेशन. एकतर स्टेप्स अँड गाईडलाईन विचारतील किंवा मग टिप्स फॉर इफेक्टिव्ह प्रेझेंटेशन हे विचारतील. कारण बऱ्याच वेळेस काही वेळेस टिप्स विचारलेलं आहे आणि काही वेळेस स्टेप्स ऑफ गाईडलाईन विचारलेलं आहे. त्यामुळे आपण दोन्ही जरी केलं, त्यांनी काही जरी विचारलं तर आपण म्हणजे त्या ठिकाणी आलंच पाहिजे आपल्याला. त्यानंतर 7वा प्रश्न आहे तुमचा, डिफाईन टर्म प्रेझेंटेशन अँड गिव्ह डिफरंट टाइप्स ऑफ प्रेझेंटेशन अँड एक्सप्लेन एनी वन. यामध्ये तुम्हाला इनलिस्ट किंवा एक्सप्लेन असंही विचारू शकतात. यामध्ये 1 ते 2 तुमचे जे मेजर आहे ते रेडी ठेवा. क्वेश्चन नंबर 8 आहे तुमचा, डिफाईन टर्म नोट टेकिंग अँड गिव्ह इफेक्टिव्ह टिप्स फॉर नोट टेकिंग अँड इंग्लिश डिफरंट मेथड्स अँड एक्सप्लेन एनी वन. एकतर इफेक्टिव्ह टिप्स विचारतील किंवा मग मेथड्स विचारतील, इंग्लिश अँड एक्सप्लेन एनी वन. त्यातले 1 किंवा 2 तुम्ही करून ठेवा, म्हणजे कोणतीही विचारली तरी तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता. त्यानंतर क्वेश्चन 9 आहे तुमचा, राईट स्टेप्स फॉर प्रिसाईज रायटिंग अँड गाईडलाईन्स फॉर प्रिसाईज रायटिंग. यावर बऱ्याचदा प्रश्न आलेला आहे, त्यामुळे याला जरा गांभीर्यपूर्वक घ्या. त्यानंतर क्वेश्चन 10 आहे तुमचा, व्हॉट इज फील्ड डायरी अँड एक्सप्लेन कंपोनंट्स ऑफ फील्ड डायरी. त्यानंतर 11वा क्वेश्चन तुमचा, डिफाईन टर्म रायटिंग स्किल्स गिव्ह कॅरेक्टरिस्टिक ऑफ गुड रायटिंग. असा सुद्धा त्या ठिकाणी असू शकतो. त्यानंतर क्वेश्चन 12 तुमचा, व्हॉट आर डिफरंट टाइप्स ऑफ इंडेक्सिंग अँड एक्सप्लेन मेथड्स ऑफ इंडेक्सिंग. तर टाईप विचारतील टिप्समध्ये किंवा मग मेथड्स विचारतील इंडेक्सिंगच्या. त्यानंतर क्वेश्चन 13 आहे तुमचा, इंग्लिश डिफरंट मॉडेल्स अँड एक्सप्लेन डिटेल SMCR मॉडेल. त्यानंतर क्वेश्चन 14 आहे तुमचा, व्हॉट इज वर्किंग बिब्लिओग्राफी
व्हॉट आर द मेन 5 एलिमेंट्स दॅट शुड बी कन्सिडर व्हाईल रायटिंग ऑफ बिब्लिओग्राफी. तर हे जे काही 5 एलिमेंट्स आहेत ते आपल्याला या ठिकाणी विचारू शकता. त्यानंतर क्वेश्चन 15 आहे तुमचा, हाऊ टू प्रिपेअर अ पब्लिक स्पीच अँड गिव्ह टिप्स फॉर इफेक्टिव्ह पब्लिक स्पीकिंग. एक तर टिप्स विचारतील किंवा मग गाईडलाईन्स विचारतील त्या जुन्या प्रश्नासारखा. ते झाले टोटल तुमचे 15 क्वेश्चन. यामध्ये मी बरेच जरा प्रश्न थोडे थोडे मोठाले आपले, कारण यामध्ये मी काय विचारतील किंवा मग मागे काय विचारलं होतं, यामध्ये मेन पॉइंट्स कोणते, हे सगळं मी त्या ठिकाणी कॉम्बिनेशन करून तुमचा प्रश्न तयार करण्याचा प्रयत्न केलाय. याचे तुम्हाला अँसर्स एकतर मॉडेल अँसर कीज जर नसेल तुमच्याकडे तर मेसेज करा. माझा आपल्या चॅनलवरती नंबर आहे आणि मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पुन्हा एकदा लिंक देतोय, मागच्या व्हिडिओमध्ये पण दिली होती. तिथून तुम्ही जरी डाउनलोड केलं त्या ॲपवरून नोट्स तर तिथे सुद्धा नोट्स आहे. आणि नाही तर मग टेलिग्रामवर सुद्धा उपलब्ध आहे. टेलिग्रामवर वेगवेगळे चॅनल आहे ॲग्रिकल्चरचे, तिथे सुद्धा उपलब्ध आहे. मी अँसर यासाठी दिलं नाही तुम्हाला, कारण जर मी अँसर सुद्धा दिले तर व्हिडिओ पण मोठा होईल आणि तुम्हाला त्या ठिकाणी जर अँसर शोधून तुम्ही लिहिले तर त्या ठिकाणी तुमचं 1 to 2 रिव्हिजन त्या ठिकाणी होऊन जातं. म्हणजे तुम्हाला तो क्वेश्चन आणखी परफेक्ट होऊन जातो. त्यामुळे तुम्हाला दिलं नाही. तर ओके मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हॉर्टिचं आणि तुम्हाला बऱ्याच जणांना पासिंग क्रायटेरियाबद्दल बरेच डाऊट आहे, तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ते डाऊट सुद्धा सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू. पासिंग क्रायटेरियाबद्दल एक डिटेल व्हिडिओ मी बनवणार आहे.